नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बटाट्याची एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल, जी फारच कमी साहित्यामध्ये बनणारी आहे. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक कच्चा बटाटा त्याची साले काढून लांब पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे कच्च्या बटाट्याच्या जागी पिकलेल्या केळ्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 4 या 5 चमचे मैदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे मैद्याच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर मी इथे आता 5 चमचे मैदा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि याचे घडसर असे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला एकदम घडसर बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित हा जो मैदा आहे तो दुधामध्ये फेटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे चिप्स आहेत बटाट्याचे ते याच्यात डीप करायचे आहेत. तर या चिप्सना हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित लागले पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि या बॅटरमध्ये हे चिप्स डीप करायचे आहेत आणि या तेलामध्ये घालायचे आहेत. तर आता ही रेसिपी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर आता ही रेसिपी इथे व्यवस्थित तळलेली आहे आणि ही रेसिपी बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याचा वापर करून ही रुचकर अशी रेसिपी बनवू शकता आणि याला गरमागरम तुम्ही चहा बरोबर एक स्नॅक्ससारखं नाश्त्यामध्ये देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.